विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। ठाणे प्रतिनिधी अमित देसाईसह दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मेळावा घेण्यात आला। त्यामध्ये अध्यक्ष देशमुख साहेब, कार्य अध्यक्ष सामंत साहेब, बाळासाहेब, ठाण्याचे दीपेश साहेब, अमित देसाई व अनेक लोक उपस्थित होते। पक्ष आणि मराठी हा एक विषय फार आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। गेल्या 60 वर्षापासून मराठीचा हा जो मुद्दा आहे आपल्या माती आहे आणि आपल्याकडे तो च्युइंगम सारखा चघळून तो फेकलेला आहे आणि अजूनही चघळला जातोय। राजकारण आपल्याच माणसाने आपल्या राज्यामध्ये करावं यामध्ये दुमत नाही। इथं राजकारण आपलंच असलं पाहिजे, इथे वर्चस्व आपलं असलं पाहिजे, सगळ्या क्षेत्रामध्ये मराठी माणूस वरचे असला पाहिजे। पण ज्यावेळेस मराठीची बाजू घ्यायची असते, ज्यावेळेस मराठीसाठी मांडायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला त्या राज्यकर्त्याला बोलण्याचा, त्या राज्यकर्त्याला प्रश्न विचारता तुमच्यामध्ये एक मराठीत्व असलं पाहिजे। आपण म्हणतो ना मिंदेगिरी, एक शब्द आहे मिंदे होणं, कोणाच तरी मिंद होणं, ती मिंदेगिरी आपल्यामध्ये नसली पाहिजे। एखाद्या पक्षामध्ये जर मी आहे आणि त्या पक्षाची जर लाचारी एखाद्या हिंदी भाषिक होण्यासाठी असेल तर तुमच्यामध्ये तेवढी हिंमत पाहिजे की त्या पक्षाच्या आमदाराला आणि खासदाराला सुद्धा जाब विचारता आला पाहिजे। आपण विचारतो की नाही विचारतो? सगळ्यांनी जाब विचारण्यासाठी, प्रत्येक पक्षाला समान वागणूक देण्यासाठी, प्रत्येक प्रशासनाला समान वागणूक देण्यासाठी जी एक चळवळ आहे ती चळवळ म्हणजे मराठी एकीकरण समिती। अनेक शहरामध्ये तुम्ही काम करत असता, अनेक शिलेदार या ठिकाणी आहेत, अनेक लोकांच्या अडचणी असतात की आपल्याला प्रशासनाकडून काही त्रास होईल का, पोलिसांचा काही त्रास होईल का, आपण काय करतोय। सगळ्यात आधी लक्षात घ्या, आपण जे काम करतोय ते कायदेशीररित्या करतोय, बरोबर की नाही? आपल्याला या राज्यामध्ये मराठी भाषाची मागणी करणं, खरं तर हे दुर्दैव आहे। एक भाषिक राज्यामध्ये मराठी भाषेची मागणी करणं हे आपल्या राजकीय लोकांच्या ज्या लाचार भूमिकेमुळे आज आपल्यावरती वेळ आलेली आहे ते एक दुर्दैव आहे। आणि ह्या राज्यामध्ये आता आपल्याला कुठेतरी मराठी भाषेची मागणी करायची आहे, तर त्या मराठी भाषेची मागणी करण्यासाठी आपल्या हातामध्ये कागद आहेत। ते कागद फक्त तिथपर्यंत दाखवण्यासाठी लोक नाही आहेत आणि ते कागद तिथपर्यंत पोहोचवणं, तिथपर्यंत व्यवस्थितरित्या 4 ओळीमध्ये मांडणं, 4 शब्दामध्ये बोलणं, यासाठी लोक आपल्याला हवे आहेत आणि ती ही चळवळ। आणि तुम्ही सगळे शिलेदार, आता गणेश तिकंडे, अनेक पदाधिकारी पुणे, नाशिक, दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, पूर्व उपनगर या अनेक भागातून, उल्हासनगर, म्हणजे सगळ्यांची आता मी नाव घेत बसत नाहीये। तर तुमच्या शहरामध्ये मराठीची काय परिस्थिती आहे, मराठीची गळचेपी कुठे होते, मराठी शाळांचे काय प्रश्न आहेत, मराठी रोजगारांचे काय प्रश्न आहेत, भरतींचे काय विषय आहेत, या सगळ्या विषयावरती जागरूक नागरिक म्हणून जगण्यासाठी तुम्ही जसं जागरूक आहात तसे लोकांना जागरूक करण्यासाठी इथे आहात। मग ते कसं जागरूक केलं पाहिजे आतापर्यंत आपण चर्चा केल्या। मराठी हा विषय फक्त पाट्यापुरता नाही, पाट्या ही एक त्या आतमध्ये प्रवेश करणारी दरवाजा म्हणतो आपण त्याला, दार आहे ते। कारण जी भाषा ज्या ठिकाणी दिसते ती त्या गावची भाषा असते, म्हणून पाट्या हा महत्वाचा मुद्दा आहे, चौक आहे। परंतु याच्या मागचे अनेक गणित आहेत जे आपले उद्योग क्षेत्राशी आहेत। मगाशी आपल्याला राहुल शेडगेने उदाहरण दिलं की आपण फोनवरती येणाऱ्या प्रत्येक कॉलवरती मराठी बोललं पाहिजे, पण त्याच्या मागचं गणित काय आहे तुम्हाला माहिती पाहिजे। जर आपण प्रत्येक कॉलवरती मराठी बोललो तर आपल्याला या कॉल सेंटरमध्ये मराठी मुलांना रोजगार संधी उपलब्ध होईल। आपण जर मराठीची मागणी केली, फलकावरती मराठी असलं पाहिजे अशी जर मागणी केली तर मराठी टायपिंग जे आपण टंकलेखन करतो त्या मुलांची मागणी वाढेल, बरोबर? मराठी चित्रपटाची मागणी केली, मराठी वाहिन्यांची मागणी केली, प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये मराठीची मागणी केली, तिथे तंत्र क्षेत्रामध्ये मराठी लोकांची मागणी वाढते, हे माहिती आहे तुम्हाला? म्हणून ही मराठीची मागणी केली पाहिजे। आता शहरामध्ये तुमचं अनेकांच्या, आता मी काल इथे बघितलं, आपली सभा अंतर्गत एक खाजगी बैठक आहे, बरोबर? बंद खोलीमध्ये सभा आहे, कोणाला त्रास आहे आपला? काही त्रास नाही, परंतु तरीही पोलिसांनी आपल्याला काय सांगितलं, आम्हाला पत्र द्या। कोणत्या राज्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये। कोण सांगताय? मराठी पोलीस। काय सांगतायत? आम्हाला पत्र द्या। कशासाठी पत्र द्या? तुमची खाजगी सभा घेण्यासाठी पत्र दिलं। त्यानंतर 10 चक्रा यांनी मारले असतील जवळपास,
म्हणजे या शहरामध्ये, या राज्यामध्ये छटपूजा कार्यक्रम होऊ शकतात, अनेक बाहेर रस्त्यावरती अनेक हैदोस घातला जातो, तिथे लक्ष कोणाचं नाहीये. पण एका मराठी संघटनेने एक सभा जर घ्यायची म्हटली तर तिथे आपलं प्रशासन आपल्याला आडकाठी आणतं आणि हे तुम्हाला प्रत्येक शहरामध्ये दिसेल. आणि म्हणून आपण किती ठाम आहोत, आपण किती खंबीर आहोत हे आपल्याला व्हायचंय. बघा, मराठी सगळे आहेत, मराठी सगळे आहेत, पण 5 बोटे सारखे आहेत का? नाही. तसं ही सगळे मराठी सारखे नाही आहेत. म्हणून आपण काहीतरी वेगळे आहोत, आपल्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे. आपल्याला 4 गोष्टी अधिकच्या माहिती आहेत, आपल्याला 4 कायदे अधिकचे माहिती आहेत, आपल्याला 4 नियम अधिकचे माहिती आहेत. आपल्याला पोलिसांमध्ये गेल्यानंतर, पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर, प्रशासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे हे माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अधिकाऱ्यांसमोर बसल्यावर काय बोललं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. आपण कुठे काय बोललं पाहिजे हे आपल्याला अधिकचं माहिती आहे. म्हणून आपण एक विशेष आहोत. मराठी नागरिक सगळे आहेत. मराठी मगाशी सरांनी सांगितलं की 100 कोटी, म्हणजे भारत हा 100 कोटी 135 कोटीचा देश आहे. त्याच्यापैकी 12 कोटी मराठी आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. मग 12 कोटी मराठी आहेत, पण सगळे मराठीसाठी भांडतायत का? नाही भांडत आहेत. आपण जास्त मुद्द्यावर चर्चा करतोय. म्हणून आपण काय विशेष करतोय तर आपण हे विशेष काम करायचं आणि आपण लोकांचं मनपरिवर्तन करण्याचं काम करायचं. या राज्यामध्ये 1960 पासून एकही बिगर राजकीय संघटना मराठीसाठी काम करणारे नव्हते. आहे का कुठे अजूनही? मराठीसाठी कोण काम करतं? राजकीय पक्ष करतात ना. तुम्ही अजूनही बघा, आपल्या सोशल माध्यमावरती कमेंट वाचत असतात की अच्छा, मराठीचा प्रश्न आहे ना, मग अमक्या पक्षाला भेटा ना, मग तमक्या पक्षाला बोला ना, या आमदाराला भेटा, त्या खासदाराला भेटा, असं आपल्याला सांगितलं जातं. ही मानसिक गुलामी जी आहे ना, ही आपण काढायची आहे. आपण स्वतः काय करतोय? आपण फक्त मराठी आडनाव म्हणून फक्त जन्माला आला आहोत का? आपली ओळख फक्त मराठी आडनावाची आहे का? नाही. आपल्याकडे संभाजीनगरमध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये भूषण शर्मा म्हणून आहे, मारवाडी समाज आहे. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये मारवाडी समाज फार वर्षापासून आहे, म्हणजे प्रचंड आपलं राज्य स्थापन व्हायच्या अगोदरपासून इथे आहे. तर भूषण शर्मा आपले एक शिलेदार आहे संभाजीनगरचे. ते इतके कडवट आहेत ना मराठीसाठी, खूप कडवट आहेत. मग आडनाव म्हणून मराठी आहोत आपण. जर आडनाव मराठी असते आपले, तर आमदारांनी आपल्या हिंदी भाषिक कोणाची मागणी केली असती का? ते जर मराठी असते तर कडवट मराठी आडनावाचे आमदार आहेत. मग ते भूषण शर्मा आडनाव आहे त्यांचं, पण ते परप्रांतीच्या विरोधात लिहितात, बोलतात, भाषेसाठी लढतात. राहुल शेडगे जसं काळं छाप मारतात ना पेनाने वगैरे, ते स्प्रेनी, तसं ते सुद्धा संभाजीनगरमध्ये करतात. इंदानी म्हणून आहे जालना जिल्ह्यातले, आपले मुंबईला रहिवासी आहेत, नोकरी करतात. ते सुद्धा इतकेच कडवट आहेत. मग आपल्याला लोकांचं मनपरिवर्तन करायचं. काही लोक म्हणतात मारा, हाना, तोडा, फोडा. हे वाक्य आहेत ना, तुमच्या मनात फक्त बिंबवले. मला सांगा, कोणाला मार हाण करणं, परत पाठवणं राज्यातून, हे खरंच शक्य आहे का? आहे का शक्य? कायदा सांगतोय का तसा? जोपर्यंत आपण कायद्यामध्ये बदल करत नाही तोपर्यंत इथे कोणीही राहू शकतं. त्या घटनेमध्ये नमूद आहे. कायदा बदलायचा, मग त्यासाठी चळवळ मोठी पाहिजे. चळवळ कोण मोठं करणार आहे? आपण करणार ना. राज्यव्यापी जेव्हा एखादी चळवळ मोठी होईल, जेव्हा संयुक्त महाराष्ट्र सारखा चळवळ एखादी आपल्या राज्यामध्ये पुन्हा उभी राहील, तेव्हा आपण कायदे बदलू शकतो. पण तोपर्यंत या राज्यामध्ये परप्रांतीय आहेत, त्यांना नियमानुसार तरी वागणे करू शकतो. नोंदणीचे अधिकार आहेत, स्थलांतरित कायदा आहे. प्रत्येक स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची, कर्मचाऱ्याची नोंदणी झाली पाहिजे असा नियम आहे. परंतु आपण त्यासाठी भांडतोय का? रस्त्यावरती फेरीवाले बसू नये हा नियम आहे, आपण त्यासाठी भांडतोय का? दुकानाच्या पाट्या मराठीत असल्या पाहिजे हा नियम आहे, आपण भांडतोय का? अशा अनेक गोष्टी आपल्या सोबत आहेत. ते काम करण्यासाठी आपली चळवळ आहे. आणि तुम्ही शहरामध्ये, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, आपल्याकडे काहीतरी विशिष्ट आहे म्हणून आपण चळवळ करतोय. सर्वसामान्य माणूस करत नाही. अजूनही आता एक ती म्हण आहे मराठीमध्ये, आपल्या भगिनी इथे आहेत, प्रत्येक माणसाचं एक आहे, आपलीच माडी, आपलीच गाडी आणि बायकोची गोल गोल साडी. एवढ्यामध्ये मराठी माणसाचं आयुष्य आहे. यातून मराठी माणसाने बाहेर आलं पाहिजे, तर समाजासाठी काही करू शकतो. नाहीतर मग आहेच. आता मलाही 2 मुलं आहेत, बायको आहे, आज रविवार आहे, फिरू शकलो असतो, चित्रपटात जाऊ शकलो असतो. कशाला मी माझ्या गाडीला 2,000 डिझेल घेऊन इथपर्यंत येऊ? कशाला पुण्याला जाऊ, साताऱ्याला जाऊ, सांगलीला जाऊ? मी राजकीय नेता आहे का? तुम्ही मला जिंकून देणार आहेत का? तुम्ही माझ्या कधी घोषणा देता का? घोषणा गोवर्धन देशमुख त्या पक्षाची हिंदी घोषणा नाही.
आगे बढो, हम तुम्हारे साथ है. अरे काय मराठी पक्ष ना, पण तुम्ही इथे कोणासाठी घोषणा देणार आहेत का? कोणाचे झेंडे लावणार आहेत का? नाही. इथे प्रत्येक जण प्रत्येकाच्या अस्तित्वासाठी पुढच्या पिढीसाठी काम करणार आहे. इथे कोणी कोणावरती काम करून उपकार करत नाही, हे फक्त लक्षात ठेवा. तुम्ही नाही केलं फरक नाही पडणार. 150 लोकांची यादी आहे माझ्यासमोर. 150. इथे मला जवळपास 150 लोकांनी नोंदणी केली आहे. जवळपास 70-80 लोक आले नाहीयेत. आता 100 लोक म्हणजे काही नवीन तुम्ही आलात, असे मिळून 100-125 लोक इथे आहेत. तर मला सांगा, ते आले नाही, मग आपलं काही बिघडलंय का? आपलं काही वाकडं होणार आहे? काही फरक पडणार आहे आपल्याला? संबंधच नाहीये ना. आपण आपल्यासाठी काय मागतोय का? आपल्याकडे जे ज्ञान आहे, आपण जे काम करायचंय, काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी फक्त इथे बोलवलंय. आता बरेच लोक सोशल माध्यमावर आपल्याला प्रश्न विचारतात की काय केलं पाहिजे, म्हणून इथे येऊन एकत्र भेटलं पाहिजे. पदाधिकारी माझे आलेत, तळमळीने आलेत. सगळ्यांनी जे लांबूनचे पदाधिकारी आहेत त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. हे कडवट मराठी आहेत, कडवट मराठी. नाशिक, पुणे, सांगली इथून प्रवास करून आले आहेत. अनेक मुंबईचे भागात लोकांतून, दक्षिण मुंबईपासून आलेत, गुलाब्यापासून आलेत, इकडे फार रायगडच्या इथे जवळपास पनवेल पासून आलेत. हे काय, ही तळमळ आहे. म्हणून कोणावरती अवलंबून न राहता तुम्ही स्वतःहून काहीतरी करा. काहीतरी करा म्हणजे काय करा, आता पुन्हा प्रश्न आहे. यासाठी आपल्या अनेक वेळा तक्रारी दाखल करणं, RTI दाखल करणं. RTI म्हणजे कळतो ना, राईट टू इन्फॉर्मेशन, माहिती अधिकार. माहिती अधिकार मागवायचा. माहिती अधिकार मागवून या प्रशासनाला धारेवर धरायचं. आणि लक्षात ठेवा सगळ्यांनी, तुम्हाला एक सांगतो, आपल्याकडे वेळ कमी आहे, मी संपवतोय. आपली लढाई कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही. आपण कितीही मराठीसाठी काम केलं, कितीही मोठे झालो, तर आपल्याला कोणी मतदान देणार नाही. त्यामुळे आपण कोणाचे मतदान कमी करत नाही. कोणाचे, अनेक लोकांना आपल्यापासून भीती आहे, अनेक राजकीय लोकांना, अरे हे काय नवीन, आमचे मतदान जाते, पण काय संबंध नाही ना आपला. आम्हाला मतदान नाही, आमचे आमदार नाही, नगरसेवक नाही. त्यामुळे राजकीय पक्षाचे प्रतिस्पर्धी आपण नाही. आपण एक सामान्य माणसं. इथे राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, शिवसेना, मनसे, बहुजन विकास आघाडी, अजून बरेच पक्ष, शेकडो पक्ष आहेत आपल्या राज्यामध्ये. त्या सगळ्या पक्षाचे कडवट मराठी, जो स्वतःच्या पक्षाला प्रश्न विचारण्याची धमक ठेवतो, तो खरा मराठी. म्हणून इथे एकत्र आलो आहोत. ती आपली चळवळ आहे. मी सगळ्या शहरातल्या या आपल्या पदाधिकाऱ्यांना, शिलेदारांना शुभेच्छा देतो. तुमच्या शहरामध्ये संघटन वाढवा, लोकांचं मनपरिवर्तन करा. लोकांना आता काही दिवसांपूर्वी, महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी असं वाटायचं की मराठी हा विषय फक्त मुंबई, ठाणे आणि आता पुण्यापर्यंत मर्यादित आहे. तसं नाही. कोल्हापूरला जा, साताऱ्याला जा, MIDC आहे सगळीकडे. रोजगार कोण घेत आहे ते बघा. आपण जातच नाही ना. आपल्याकडे 1979 ला स्थलांतरित कायदा आला. 1979 ला स्थलांतरित कायदा आहे. आपण कधी तो स्थलांतरित कायदा घेऊन कुठल्या तरी प्रशासकीय कार्यालयासोबत बसतो का? यानुसार तुमच्याकडे नोंद आहे का? माहिती अधिकार मागवतो का? तुम्ही म्हणता की राजकीय पक्ष करून देतील. अहो, राजकीय पक्षाने जर हे सगळं केलं असतं ना, तर आपण आज उभी तिथे टाइमपास करायला आलो नसतो. हा मुद्दा टाइमपासचा नाहीये, घोषणा द्यायचा नाहीये, तोडफोड करायचा नाहीये. हा डोकं लावून व्यवस्थित कायदेशीर मार्गाने, मगाशी पाटील साहेबांनी सांगितलं, एकट्या लढा देऊन ते पाठपुरावा करतायत, तसं आहे. आणि मीरा भाईंदरमध्ये हिंदी भाषिक भवन उभारतायत. ते जेव्हा आपण थांबू तेव्हा आपलं जिंकलं, आपली पहिली लढाई पूर्ण होईल. पहिली लढाई तुमच्या शहरामध्ये सुद्धा येणार. तुमच्या शहरामध्ये सुद्धा वसई विरार, कल्याण डोंबिवली, पुणे, तुमच्या शहरामध्ये हिंदी भाषिक भवनाची मागणी, गुजराती भाषिक भवन मागणी अनेक शहरात होईल. कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, हे सगळीकडे आहे. हे राजकीय पक्षाला दिसलं नाही का? दिसलं तर काय केलं? वरवरचे मुद्दे घेऊन आपल्याला काम करायचं नाही. मुळापासून जाऊन आपल्याला ते खोडून काढायचं. छोटंसं छोटं काम जरी केलं ना कोणी, तर त्याचं आपलं संध्याकाळी झोपताना आपल्याला ते मन शांत असतं आपलं, की आपण काहीतरी केलं. मगाशी सांगितलं की ज्यावेळेस मराठीची गळचेपी होत होती, परप्रांतीय स्थलांतरित होत होता मराठी माणूस, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक मधून बाहेर फेकला जात होता, त्यावेळेस तुम्ही कुठे होता? तर तुम्ही हक्काने सांगू शकता की आम्ही लढत होतो आणि आम्ही लढलो. ज्यावेळेस आता आपण म्हणतो ना की 105, 107 हुतात्मे आपले बलिदान दिलं महाराष्ट्रासाठी, खूप छान वाटतं आपल्याला बोलायला. एकदम
रक्त सळसळतं, अरे वा बलिदान दिलं, मुंबई संयुक्त महाराष्ट्र झाला, अजूनही कर्नाटकमध्ये काय चाललं माहिती आहे. पण हे थांबलं नाहीये. ही चळवळ जोपर्यंत आपण शेवटचा श्वास घेऊ आपला तोपर्यंत असणार आहे आणि तोपर्यंत लढायचं आहे. म्हणजे कुठूनही लढू शकतो. फक्त तुम्ही हुशार व्हा. जे तुम्हाला माहिती नाहीये ते माहिती करून घ्या. पोलिसांचं कसं बोललं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांशी कसं बोललं पाहिजे. नोटीस आली म्हणजे काय आली? 149 ची नोटीस आली. किती लोकांना माहिती आहे 149 म्हणजे काय? प्रामाणिकपणे सांगा. किती लोकांना माहिती आहे? पोलीस साहेब तुम्ही त्याच्यामुळे माहिती आहे, पाटील साहेबांना माहिती असेल. कोणी हातवर केला नाहीये ना. आपण कुठे आहोत? आपण चळवळी राबवतो. मराठी एकीकरण समितीमध्ये 4 वर्षापासून आहोत. पदाधिकारी सोडून बोलतो. मी सचिन करत वगैरे यांना माहिती आहे. हे तुम्हाला माहिती नसावं का 149 ची नोटीस आपल्याला का दिली जाते? जेव्हा तुम्हाला हे माहिती पडेल ना, एक उदाहरण देतो की 149 ची नोटीस तुम्हाला का दिली आणि यासाठी काय केलं पाहिजे, याचा अर्थ काय होतो. ही नोटीस एखाद्या कार्यकर्त्याला मिळते ना, तो घाबरतो, तो सभेला पण येत नाही. ही नोटीस फक्त यासाठी आहे की तुम्ही आज या ठिकाणी सभा घेतलेली आहे. जर इथून दंगा, एखादी दंगल घडली, काही तुम्ही सामाजिक कृत्य केलं, त्यामधून दंगे भडकले, तर त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाईल. याच्यावर तुमची सही आहे, त्याला जबाबदार धरलं जाईल. म्हणून फक्त ही नोटीस असते. याला लोक घाबरतात आणि सभेलाच येत नाही. सभेलाच येत नाहीत लोक. मला अरे नोटीस आली पोलिसांची. पण हे तुम्ही माहिती करून घ्या ना. माझं सांगण्याचं उद्दिष्ट कळलं का तुम्हाला? मला काय म्हणायचं कळलं का तुम्हाला? तुम्हाला हुशार व्हायचं आहे तर तुम्ही तुमच्या शहरामध्ये काम करू शकाल. मगाशी आमचे मोहन जाधव साहेब एकटा गेलो, मला तिथे उभं केलं, मला माझ्यासोबत कोण आहे की नाही. यामुळेच मी स्वतः, मला माहित होतं की अजून तितके परिपक्व कोणी नाहीये. नाही तर मी कोणालाही सांगून त्या गुजराती मारवाड्यांनी मराठी माणसाला घर नाकारलं म्हणून कोणालाही पाठवून गुन्हा दाखल करायला सांगितलं असता. पण गुन्हा नोंद झाला असता का? तो 6 तास तिथे पोलीस ठाण्यात थांबला असता का? म्हणून मी स्वतः माझ्या नावाने घेऊन तो गुन्हा दाखल केला. कारण आपल्यामध्ये ते माहिती आहे आणि हे तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला पोलिसांनी 6 तास जरी थांबून धरलं तर ते पोलीस कंटाळला पाहिजे तुम्हाला. अरे हा काय सोडत नाही. तुम्ही चोर आहात का? तुम्ही चोर आहात का? कोणी गुन्हेगार आहात का? काही आपण चुकीचं काम करतोय का? राज्य घटनेप्रमाणे प्रांत रचना झाली. 1956 मध्ये राज्य स्थापन झाले. एक भाषिक राज्य आहे, तिथे मराठी वापरली पाहिजे. स्थलांतरित कायदा आहे, मराठी पाट्यांचा कायदा आहे. आंदोलन करण्याचा लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला अधिकार दिलाय. लोकशाही सांगते की कोणीही कुठल्याही पद्धतीने कुठेही बसून आंदोलन करू शकतं. 144 प्रमाणे पोलीस नोटीस काढतात. त्या प्रत्येक ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणूया आपण आज तिथे नोटीस काढली जाते की त्या आंदोलनाला परवानगी नाही. 5 लोक बसून आंदोलन करू शकतात. 5 लोकांपेक्षा जास्त असेल तर आंदोलन करू शकत नाही. हे सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही हुशार का होत नाहीये? आणि मला तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे की तुम्ही तुमच्या शहरामध्ये या बाबतीत हुशार व्हावं. हे सगळं माहिती करून घ्यावं, अभ्यास करावा. फालतू गोष्टीमध्ये वेळ घालू नका. मला खरंच कळकळीने तुम्हाला सांगायचं आहे. कारण तुम्ही हे आज 125 लोक उद्या 1000 लोकांशी बोलणार आहे. तुम्ही जर परिपक्व नसाल तर काय बोलणार? गोवर्धन देशमुख म्हणतो मराठी शाळेत मुलांना घातलं पाहिजे. माझी मुलं इंग्लिश मध्ये शिकतात. काय बोलू मी? माझ्या तोंडात चपला भेटतील लोक. माझी मुलं मराठी माध्यमात शिकतायत ना. तुम्ही पण घाला. का घातला ते तुम्हाला फायदे सांगता आले पाहिजे. ही सगळी चळवळ अशी तुम्ही राबवा एवढीच विनंती करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. पण वेळोवेळी तुम्हाला जे काही गोष्टी अडतील ते संपर्कात राहा. प्रमुख संघटक राहुल शेडगे आहेत, त्यांचा क्रमांक समूहामध्ये आहे. जे समूहात नाही आहे ते समूहात सामील व्हा. त्याच्यामध्ये सगळ्यांचे क्रमांक आहेत. ते सगळ्यांना विविध भागानुसार समूहात जोडलं जाईल. मी नागलकरांना विनंती करतो. नागलकर आमचे सहसचिव आहेत, यांचे संपर्क राहा. सगळे कायदे नियम आहेत. कार्याध्यक्ष प्रदीप सामंत स्वतः वैयक्तिक प्रत्येक वेळेस हजर असतात. सचिन घरत आहेत, महेश पवार आहेत, आनंदा पाटील आहेत, प्रसन्न जंगम आहेत. इकडे मागे दक्षिण मुंबईचे अध्यक्ष आहेत सचिन दाभोळकर साहेब, नाशिकचे आहेत, पुण्याचे आमचे सुरवशी आहेत. बरेच लोक आहेत. आता नाव मी कोणा घेणार नाही. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. इतकं बोलून थांबतो. जय महाराष्ट्र, जय मराठी.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.